हालेलुया, प्रिज लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या महान उपस्थितीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. हालेलुया, प्रिज लॉर्ड. आज आपण बायबलमधील वचन पाहूया. स्तोत्रसंहिता 10:18. पोरक्यास व पीडितास न्याय मिळावा आणि मातीपासून घडलेल्या मनुष्याने इतपर दहशत घालू नये म्हणून परमेश्वर त्याचकडे लक्ष देतो, कान देतो. हालेलुया, प्रिज लॉर्ड. आजचं हे सुंदरसं वचन प्रभू येशू ख्रिस्त आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आशीर्वादितच करेल. हालेलुया, प्रिज लॉर्ड. बायबल सांगते की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघालेल्या प्रत्येक वचनाने जगेल. हालेलुया. कारण आपला प्रेमळ पिता आज आपल्याशी बोलत आहे की परमेश्वर प्रेमळ पिता आहे आणि तो करुणाळू आणि कृपाळू परमेश्वर आहे. हालेलुया. आपल्या दुःखामध्ये जो कोणी अनाथ विधवा यांची दाद घेतो, त्यांची मदत करतो, त्यांच्या सत्कर्माची परतफेड परमेश्वर करत असतो. कारण जो दुसऱ्याला देतो तो परमेश्वराला यज्ञ करत असतो. अशा यज्ञाने परमेश्वर खुश होतो. हालेलुया. आज आपण परमेश्वराकडे पाहूया की परमेश्वर हा महाप्रतापी राजा आहे. परमेश्वराचं राज्य हे युगानुयुगचं आहे. कारण परमेश्वर प्रत्येकाचं अंतःकरण पाहत असतो. हालेलुया. आपल्या हृदयामध्ये, आपल्या जीवनामध्ये परमेश्वराला स्थान देऊया की परमेश्वर आपल्या जीवनामध्ये त्याचे महान सामर्थ्य, त्याचे अद्भुत कार्य करेल. कारण परमेश्वर जिवंत परमेश्वर आहे. हालेलुया. परमेश्वराचं राज्य युगानुयुगचं आहे. तो अब्राहम, इसाक, याकोब यांचा परमेश्वर आहे. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताने सर्व सृष्टी निर्माण करून आपल्यासाठी त्याच्यावरती दया आणि प्रीती प्रकट केली आहे. कारण सर्व मानव जातीवरती परमेश्वराची सत्ता आहे. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त आज आपल्या प्रत्येकाशी बोलत आहे की तो आपल्याला अनाथ असं कधी सोडत नाही. त्याची प्रीती आपल्यावरती तो प्रकट करत असतो. रोज सकाळी आपला भुज बनवून तो आपल्याला चालवतो आणि त्याच्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तो आपल्याला सावरत असतो. हालेलुया. आजचं हे सुंदरसं वचन प्रत्येकाच्या जीवनामध्ये कार्य करेल. कारण प्रभू येशू ख्रिस्त आपल्याकडे पाहत आहे. त्याचे नेत्र प्रत्येक लेकरांवरती आहे. हालेलुया. आपण प्रार्थना करूया. हालेलुया. स्तुती परमेश्वरा. प्रत्येकाला तुझ्या आरोग्याने, शांतीने भरल्याबद्दल धन्यवाद. प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुझं अद्भुत कार्य केल्याबद्दल धन्यवाद. येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात मागतो. आमेन.